मुंढवामधील वादग्रस्त जमिनीच्या बंद सातबारा उतार्यातील इतर हक्कांमध्ये असलेली नावं कमी करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। दरम्यान या मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा पर्दाफाश झी24 तासनं केला होता। पाहूयात। झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे जिल्हा प्रशासनानं मोठं पाऊल उचललंय। जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात बंद सातबारा उतार्यावरील इतर हक्कांतील वादग्रस्त नावं कमी करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। ही दुरुस्ती प्रथमच होत असल्यानं राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे। बंद सातबारातील नोंदीचा आधार घेत जमिनीची विक्री झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। पुणे प्रशासनाने जे वतनदार आहेत, मूळ वतनदार, त्यांना ॲटलिस्ट विचारात घेऊन हा शासनाकडे निर्णय प्रस्ताव पाठवायचा होता। कारण वतनदार हा ऑलरेडी पहिलाच अन्याय झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता शासनाने हा जो प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा वतनदारांना विचारात घेऊन वतनदारांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा होता। ठीक आहे, हा अन्यायकारक, याच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर प्रक्रिया करणार। कायदेशीर प्रक्रियेमध्ये आम्ही शासनाकडे दाद मागणार आहोत। मुंढव्यातील गट क्रमांक 88-1 आणि 88-26 ही जमीन शासकीय मालकीची आहे। पूर्वी काही वतनदारांना ही जमीन भाडेकरारानं कसण्यासाठी देण्यात आली होती। 1955 मध्ये शासनानं जमीन ताब्यात घेतली। मात्र बंद सातबारा उतार्यातील इतर हक्काच्या सदरात तत्कालीन वतनदारांनी बुडीत गहाणधारकांची नावं नोंदवली होती। याच नावांचा आधार घेत पुढे कुलमुखत्यार पत्र तयार करून जमिनीचे व्यवहार आणि विक्रीचे प्रयत्न करण्यात आले होते। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मालमत्ता पत्रक असतानाही बंद सातबाऱ्याच्या आधारे दस्त नोंदणी करण्यात आली। शिवाय दस्त नोंदणी करतानाही कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता स्किप पर्याय वापरण्यात आला। परिणामी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दस्त नोंदणीवरील जी नावे आहेत ती कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला आहे। महसूल अधिनियमातील कलम 257 नुसार ही दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मागण्यात आली। मंजुरी मिळाल्यानंतर सातबारा आणि मालमत्ता पत्रकातील फेरफाराची प्रक्रिया सुरू होईल। मात्र पुणे जिल्हा प्रशासनानं पाठवलेल्या प्रस्तावावर सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलंय। निलेश खरमरे, झी24 तास, पुणे।